आणि तिथं बसला असताना भरत वाढणं सहज विचारलं, वा आपण नशीबवान आहोत की आपल्या काळामध्ये वैभवशाली माणसं पण आपल्याला नम्र स्वभावाची पाहायला भेटतात. आणि नशीबवान आहोत, तुम्ही सुद्धा नशीबवान आहात, एवढ्या मोठ्या परंपरेची महात्म्य असताना सुद्धा नम्रता त्यांच्याकडे आहे. अशी लोक दुर्मिळ आहेत, दुर्मिळ आहेत. त्या पूज्य श्री बाबांच्या चरणी गिरगावकरांचा साष्टांग प्रणिपात. ते पाय अधिकाधिक पवित्र झाले. एकटी धाकटी तरी ज्या क्षेत्रावर विटेवरच्या मालकांचा वास आहे, विटेवरच्या मालकांचा वास आहे, अशा पवित्र नारायणगडावर ज्यांचं वास्तव्य आहे, कारण त्या भूमीतच ताकद आहे. त्या भूमीत अध्यात्माचं सूत्र आहे, त्या भूमीमध्ये भक्तीचं सूत्र आहे, त्या भूमीमध्ये भजनाचं सूत्र आहे. आणि जिथं भजन असते तिथं देव येत असतो. देवीत नाही, पैशाला विचारच करायचा नाही माहिती असेल त्याला भाडे घासायला तुला असणार नाही येत नाही. जिथं भजन येतात तिथं येत असतो. आणि ते भजनाचं मूळ आहे. आणि त्या मूळ अधिष्ठानावरचं पायी श्रीगुरु बाबांकडे आहे. ते पाय अधिक पवित्र नर्मदा मैयाची परिक्रमा केली. त्यांच्या वयाच्या मानानं त्यांना तेवढं चलणं असेल, तेवढं शक्य असेल ते चलत राहिले आणि ती परिक्रमा पूर्ण केली. ते मला म्हणायचे तुम्ही केली म्हणून मला आश्चर्य वाटते, आमचं जाऊ द्या, आम्ही काय कोणीतरी गायच्या काशी चिकटलेली बारीकशी गोचडावं त्यांचा पुरुषार्थ आहे. काय माहिती आमचा अधिकार काय? तुम्ही मनानं तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून तुम्ही मोठं म्हणता बाबा, आणि तुमची पण एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये वैभवशाली परंपरेत असताना तुम्हाला जेवढं वयाच्या मानानं शक्य असेल तेवढं जरी तुम्ही चालले, ह्या तुमच्या भक्ती पुरुषार्थाला गिरगावकराचा नाचाचा आणि कथनाचा नाचाला लक्ष करू. आणि तो अलौकिक पुरुष विश्वाच्या पाठीवर काही तीर्थ सांगितले, त्याच्यापैकी 2 तीर्थ आहेत. एक नर्मदा आणि कावेरी. या 2 तीर्थांना गंगा नावाची संज्ञा नाही. कावेरीला गंगा म्हणायचं आणि नर्मदेला गंगा म्हणायचं. हे स्वयं अस्तित्व. नर्मदेला नर्मदा, रेवा किंवा जटाशंकरी याच्या व्यतिरिक्त नाही. हे तवैशाम्यरो श्रीजबिंदुस्ततां प्राप्तो नारायणी ध्वनित भगवान शिवजीच्या धामाच्या प्रेमापासून निर्माण झालेली नर्मदा मैया. त्या मैयेची परिक्रमा तुम्ही केली, तुमचे पवित्र पाय मला बघायला भेटले, मी पुण्यवान आहे. आणि त्या नर्मदा मैयाच्या कृपेनंच मला उभं राहून कीर्तन करता येते. हा तुमचाच आशीर्वाद आहे.